अनुसूचित जाती आणि जमाती उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला फुलंब्रीतून जोरदार विरोध करण्यात आला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अजय गंगावणी यांनी तहसीलदार योगिता खटावकर यांना निवेदन सादर केले। या प्रस्तावामुळे समाजात फूट पडण्याचा धोका असल्याचा इशारा देत निर्णय तात्काळ स्थगित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की भारतीय राज्यघटनेचे SC/ST समाजाला एकसंघ गट म्हणून ओळख देत सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे। अशा परिस्थितीत उपवर्गीकरणाचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वांना छेद देणारा ठरू शकतो। तसेच सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणासाठी ठोस आणि प्रमाणित आकडेवारीची अट घातलेली असताना राज्यात अद्याप पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटा उपलब्ध नसल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली। उपवर्गीकरणामुळे समाजात कोण पुढे कोण मागे असा वाद निर्माण होऊन सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता असून चुकीच्या आकडेवारीवर आधारित निर्णयामुळे खऱ्या वंचित घटकांवर अन्याय होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। यावेळी संबंधित समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, उपवर्गीकरणाचा प्रस्ताव स्थगित करावा, तसेच सर्व समाज घटकांचा सहभाग असलेली व्यापक चर्चा घ्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। या निवेदनावर रिपाई डीचे तालुका अध्यक्ष अजय गंगावणे, संदीप मोरे, मनीष खंडाळे, भिकन गंगावणे, संतोष बनकर, एकनाथ पवार, शंकर खंडाळे, राहुल साळवे, गद्दीश पगडे, आनंद जाधव आदी उपस्थित होते। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।